ब्रेकनंतर बघूया दुपारच्या बातम्यांमध्ये बातमी आहे शिर्डीतनं। शिर्डी विमानतळा शेजारी असणाऱ्या काकडी गावचे ग्रामस्थ आक्रमक झालेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी विमानतळ लगत असणाऱ्या गावाची स्मार्ट सिटी करण्याच्या कामाला मंजुरी दिली आणि शिर्डीतील काकडी गावच्या ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या। मात्र 1500 एकर जमीन देऊन 3 वर्ष उलटून गेलेली असतानाही केवळ ग्रामस्थांना आश्वासनच दिली जात आहेत। शिर्डी विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसवण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी, तसंच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र या ठिकाणी वसवावं अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली। महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला। विमानतळ तयार होताना कवडी मोल भावाने आम्ही जागा दिल्या, मात्र आज विमानतळ प्राधिकरण आमच्याकडे दुर्लक्ष करत असून ग्रामपंचायतीचा थकलेला 5.5 कोटी कर अजून भरलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। जर 15 दिवसात ग्रामपंचायतीचा जो कर आहे तो विमानतळाकडून येणारा कर थकीत कर मिळाला नाही तर विमानतळाला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। जेव्हा इथं एअरपोर्ट होणार होतं तेव्हा आम्हाला विमानतळ प्राधिकरणाने खूप असं आशेला लावलं की तुमच्या गावामध्ये लाईट, रस्ते, पाणी, शाळा या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला पुरवू, तुम्हाला कुठली अडचण येऊ देणार नाही। परंतु अद्यापही आम्हाला कुठलीही सेवा त्यांनी दिलेली नाही आहे, कुठलीही सेवा त्यांनी अजूनही आम्हाला दिलेली नाही आहे। आणि या व्यतिरिक्त आमच्या ग्रामपंचायतचा जो कर आहे तो जवळजवळ 5.5 कोटी त्यांच्याकडे थकलेला आहे, त्यांनी त्यातला एकही रुपया आम्हाला दिलेला नाही। त्यामुळे गावाचा विकास कसा करावा हे आम्हाला अजूनही त्यातून समजेना। आशा नाव जरी त्या स्मार्ट सिटीला दिलेलं आहे, पण तरी आमचे शेतकरी आणि गावकरी गेल्या 10-15 वर्ष आशेवरच आहे। खऱ्या अर्थाने भूसंपादन झाले त्यावेळेस 3 लाखाच्या कवडीमोल भावानी त्यांनी आमच्याकडून ही शेतजमीन घेतली आणि त्या बदल्यात भूमिहीन झालेले अक्षरशः आमचे शेतकरी त्यांना नोकऱ्या देणार अशी आशा दिली। आज ताग्यात आशेवर आहे पण नोकऱ्या दिल्या गेलेल्या नाही आहे। त्यानंतर आम्हाला इथं सांगण्यात आलं की तुमचे मूलभूत रस्ते, गावातले अंतर्गत रस्ते, शाळा आणि पिण्याच्या पाण्याची योजना ती देखील आज ताग्यात या शासनाने आमच्या कुठल्याच शासनाने केलेली नाही। त्यानंतर आमचे जे हक्काचे आमच्या ग्रामपंचायतीच्या अधिकाराचे 5.5 कोटी रुपये कररूपी वारंवार आम्ही त्या ठिकाणी निवेदन देऊन सुद्धा आम्हाला मिळालेलं नाही आहे। आम्ही आता या माध्यमातून शासनाला अल्टिमेटम देऊ इच्छितो, येत्या 15 दिवसामध्ये जर आमचे कर स्वरूपी जे गावाला मिळणारे 5.5 कोटी रुपये आहे ते जर मिळाले नाही तर कायदेशीर आम्ही या शिर्डी विमानतळाला कुलूप ठोकणार आहोत। तिथं ग्रामस्थान म्हणून आम्ही सर्वजण पहा फक्त न्यूज 18 लोकमत।